आणि आजही अमृत लॉज ओतूर ह्या ठिकाणी 16/5/2026 रोजी ज्या महिलेचा मृत्यू अमृत लॉजमध्ये झाला, त्या घटनेला होऊन आज मोरेसाहेब 45 दिवस पूर्ण झाले. मी 23/6/2026 माननीय पोलीस अधीक्षक पुणे, DYSP जुन्नर आणि API ओतूर यांना सदर प्रकरणाची लेखी तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने त्यांनी मला आज ओतूर पोलीस स्टेशनला जबाबासाठी बोलवलं. आजही मी माझ्या मताशी ठाम आहे मोरेसाहेब की मृत महिलेला न्याय मिळणं क्रमप्राप्त आहे. आज पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला आहे, त्यामध्ये निदान डॉक्टरांना सापडलं नाही, मिळालं नाही. मग त्यांनी सदर महिलेचा VCR फॉरेन्सिक लॅब गणेश खिंड पुणे येथे पाठवलेला आहे. तोही रिपोर्ट अद्याप आला नाही. मग जो रिपोर्ट फॉरेन्सिक लॅबचा आलेला नाही, मग आपण सदर अमृत लॉज चालू कसा करून दिला? जोपर्यंत त्या महिलेला न्याय मिळत नाही, आरोपी सापडत नाहीत, मग तुम्ही आज चार महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तुम्ही त्वरित सदर लॉज चालू केला. मग याच्यामध्ये काही ओतूर पोलीस स्टेशनचे आणि अमृत लॉजचे लागेबांधे आहेत का, हाही संशय आमच्या ओतूर ग्रामस्थांना पडलेला आहे. आमचं अण्णासाहेब वगैरे कॉलेज, त्या कॉलेजमध्ये आर्ट्स सायन्स कॉमर्सला विद्यार्थी शिकतात आणि ते त्याच 100 मीटरच्या अंतरावरती सदर लॉज आहे. आजही आमची मागणी अशी आहे मोरेसाहेब, जोपर्यंत फॉरेन्सिक लॅब VCRचा रिपोर्ट येत नाही, तोपर्यंत सदर लॉज महाराष्ट्र शासनाने, पोलीस प्रशासनाने बंद करावा. ज्या दिवशी फॉरेन्सिक लॅबचा VCRचा रिपोर्ट येईल आणि त्या रिपोर्टमध्ये सदर महिलेचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला आहे हे निदर्शनास येईल आणि त्याच्यात दोषी सापडतील, त्यांना कठोर कारवाई होणे क्रमप्राप्त आहे. पण आजही मी ओतूर पोलीस स्टेशनचे APIंना विनंती करतो आहे की साहेब, मृत्यू झालेल्या महिलेला न्याय मिळणं क्रमप्राप्त आहे. जोपर्यंत VCR फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट येत नाही, तोपर्यंत तुम्ही अमृत लॉज बंद ठेवा. ज्या दिवशी रिपोर्ट येईल, त्याचा निकाल लागेल, आरोपींना शिक्षा होईल, मग त्यानंतर तुम्ही तो निर्णय घ्या. पण आज तुम्ही माझा जबाब घेतला आहे, माझे अर्ज निकाली काढलेले आहेत, पण मी सदर प्रकरण हायकोर्टात रिट पिटिशन दाखल करणार आहे. जनहित याचिका मी दाखल करणार आहे. कारण त्या महिलेला न्याय मिळायला हवा आहे. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोपवता कामा नये, ही माझी ठाम भूमिका आहे. मी सामाजिक बांधिलकीचं जतन करणारा, एक समाजसेवा करणारा या नात्यानं मी आज सुद्धा ओतूरच्या जनतेला आणि पंचकृषीतील सर्वांना विनंती करतोय, अण्णासाहेब वगैरे कॉलेजच्या समोर असलेले 100 मीटरच्या परिसरात सदर लॉजवर चाललेले अवैध धंदे हे बंद झाले पाहिजेत. म्हणून मी हा उपक्रम राबवत आहे. ओतूरच्या जनतेने सदर अमृत लॉजवर झालेल्या महिलेच्या मृत्यूस असलेले कारणीभूत जे संशयित असतील, पोलिसांनी सदर प्रकरणातली त्यांचं CCTV फुटेज, सदर त्या 24 तासामध्ये कोण त्या लॉजवर आले होते त्यांचाही रिपोर्ट तो दाखवला नाही, किंवा CCTV फुटेजमध्ये कोण दिसून येते हे आमच्या निदर्शनास आणून दिलं नाही. मग आमचा संशय पोलिसांवर सुद्धा बळावतोय की तुम्ही हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतात का, कशासाठी दाबताय? मग त्या महिलेला न्याय नको का? म्हणून आजही मी API ओतूर पोलीस स्टेशनच्या साहेबांना विनंती करतोय की साहेब, आपण त्या गुन्ह्यातील
तपासाची कामं आपण करत आहात, तर आपण पारदर्शकपणे काम करा आणि त्या मृत्यू महिलेला न्याय कसा मिळेल ही माझी आपल्यास विनंती आहे. आणि सदर अमृत लॉज जो सुरू केला आहे तो जोपर्यंत फॉरेन्सिक लॅबचा विषयाचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत सदर लॉज बंद करण्यात यावं ही माझी शेवटची विनंती आहे. आम्ही जेव्हा पोलिसांशी बोललो, पोलिसांचं म्हणणं असं आहे की आम्ही काय फाईल बंद केलेली नाही, आमचा तपास चालूच आहे आणि ज्यावेळेस विषयाचा अहवाल येईल त्या अहवालात जे असेल जर तो सदर व्यक्ती दोषी आढळला तर त्याच्यावर आम्ही कठोर कारवाई करणार. मोरे साहेब, आपण साहेबांशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. पण माझी आजही तीच मागणी आहे, जोपर्यंत फॉरेन्सिक लॅब विषयाचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत तो सदर लॉज बंद ठेवा. लॉज चालू ठेवण्यामागचा हेतू काय हा माझा सर्वात मोठा प्रश्न. जोपर्यंत तो रिपोर्ट येऊ द्या. आज महिलेचा मृत्यू होऊन 45 दिवस पूर्ण झालेत, अजूनही रिपोर्ट आला नाही. अजून कित्येक महिने जातील, 2 महिने जातील, 3 महिने जातील का 6 महिने जातील. म्हणजे विसर पडल्यानंतर हे प्रकरण दाबलं जाईल. म्हणून आजही मी API साहेबांना विनंती करतो आहे की साहेब आपल्या कक्षेत आहे, जोपर्यंत फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत सदर लॉज बंद ठेवण्यात यावा ही माझी विनंती आहे.